नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंत आपण शिकलो मागणीची लवचिकता। मागणीच्या लवचिकतेचे 3 प्रकार आपण शिकलेलो आहोत। एक आहे मागणीची किंमत लवचिकता, मागणीची उत्पन्न लवचिकता आणि मागणीची छेदक लवचिकता, ज्याला तिरकस लवचिकता असे सुद्धा आपण म्हणतो। बघा, किंमत लवचिकता म्हणजे काय? किमतीचा परिणाम जर मागणीवर होत असेल, किमतीतील बदलामुळे मागणी कमी जास्त होत असेल तर त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात, कारण किमतीमुळे फरक पडतो। आणि मागणी उत्पन्नातील बदलामुळं मागणीवर परिणाम होत असेल, उत्पन्नातील बदलामुळं मागणीवर जर परिणाम होत असेल, मागणी कमी जास्त होत असेल तर त्याला मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हणतात। आणि छेदक लवचिकता म्हणजे एखाद्या वस्तूच्या पर्यायी व पूरक वस्तू, एखाद्या वस्तूच्या पर्यायी व पूरक वस्तूच्या किंमत बदलामुळं जर या आधीच्या वस्तूच्या मागणीवर जर परिणाम घडत असेल तर त्याला मागणीची तिरकस लवचिकता, आलं लक्षात, मागणीची तिरकस लवचिकता असे म्हणतात। या वस्तूच्या पर्यायी व पूरक वस्तूच्या किमती बदलल्यामुळे याची किंमत स्थिर आहे, परंतु याची जी पर्यायी वस्तू आहे, जसं चहा आहे आणि कॉफीच्या किमती कमी जास्त झाला तर याच्या मागणीवर जर उलटा फरक पडत असेल, म्हणजे आधीच्या वस्तूवर याची किंमत स्थिर असताना भलत्याच वस्तूच्या किंमत बदलामुळं या आधीच्या वस्तूच्या किमतीवर जर परिणाम होत असेल तर त्याला छेदक लवचिकता असे किंवा तिरकस लवचिकता असे म्हणतात, कारण का याच्या मागणीवर परिणाम होतो। ठीक आहे, असे 3 टाईप बदलवलेले आहे, 3 टाईप वेगवेगळे आहेत यामध्ये। आता बघा, मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय? बघा, मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय, तर या ठिकाणी मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल, मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल। चिन्हामध्ये आपण करू शकतो, बघा, शेकडा ट्रँगल म्हणजे हा बदल आहे, त्रिकोण म्हणजे शेकडा बदल, म म्हणजे मागणी, भागीला शेकडा बदल क म्हणजे किमतीतील, बरोबर। म्हणजे मागणीची किंमत लवचिकता बरोबर, हा क्रमांक लक्षात ठेवायचा, मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल। जर उत्पन्नामुळे जर होत असेल तर तिथं काय करायचं, पाहायचं मागणीतील उत्पन्न लवचिकता। आता किंमत लवचिकता काय लिहायचं आपण, उत्पन्न लवचिकता। मग कसं लिहा, मागणीतील उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला उत्पन्नातील शेकडा बदल। काय लिहायचं इथं, उत्पन्नातील शेकडा बदल, कारण उत्पन्नामुळे किमतीमुळे जर होत असेल तर किमतीमुळे, उत्पन्नामुळे होत असेल बदल तर उत्पन्न लिहायचं। बघा, मी पुन्हा सांगतो, मागणीची उत्पन्न लवचिकता, मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला उत्पन्नातील शेकडा बदल असं करायचं, बरोबर आहे। मग इथे काय करायचं, शेकडा बदल म भागीला शेकडा बदल य, कच्या जागी य करायचं, कारण उत्पन्नातील बदल आहे। य म्हणजे आय म्हणजे उत्पन्न होते, आलं लक्षात। तर य लिहायचं कच्या जागी, किमतीतील असेल तर क लिहायचं आणि उत्पन्नातील असेल तर या ठिकाणी य लिहायचं, अंडरस्टँड। तर हे थोडंसं तुम्ही टेक्स्टबुकमध्ये वाचलं की तुमच्या लक्षात येऊन जाईल, बरोबर आहे। आणि जर छेदक लवचिकता असेल तर इथं पहा कसं होईल, आता मागणीची छेदक लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला पर्यायी पूरक वस्तूच्या किमतीतील बदल, शेकडा बदल पर्यायी व पूरक वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल असं लिहायचं। आणि तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सगळं ते दिलेलं आहे, बरोबर आहे, तेवढं वाचून घ्या। आता बघा, किंमत लवचिकतेचे प्रकार किती मी सांगितलं, मागणीची जी किंमत लवचिकता आहे तर या किमतीमुळं मागणीवर परिणाम होतो, बरोबर आहे। पण तो किती प्रमाणात जास्त होतो, किती प्रमाणात कमी होतो, म्हणजे किती पटीने कमी जास्त होतो, हे आपल्याला जर संख्यात्मक मापन जर करायचं असेल तर त्यासाठी लवचिकता ही आपल्याला मोजणं गरजेचं आहे। आता बघा, ती एकापेक्षा जास्त आहे, एक आहे, एकापेक्षा कमी आहे, संपूर्ण आहे का संपूर्ण अलौकिक आहे, संपूर्ण लवचिक आहे की अलौकिक आहे, की ज्याला ताठर म्हणतो आपण। तर ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास उलगडा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। तर पहिला प्रकार आहे, बघा, किंमत लवचिकतेच्या प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे संपूर्ण किंवा अनंत लवचिक मागणी।
संपूर्ण किंवा अनंत लवचिक मागणी. बघा याच्यामध्ये एकूण 5 प्रकार आहे. पहिला प्रकार कोणता? संपूर्ण किंवा अनंत लवचिक मागणी. संपूर्ण किंवा अनंत लवचिक. बघा किमतीमध्ये अल्पसा बदल झाला, अल्पसा म्हणजे दिसेनासा, किंचित किंवा मुळीच बदलही झाला नाही. एक तर किंमत काहीच बदलली नाही किंवा थोडीशी किंचित बदलली म्हणजे डोळ्यानं न दिसण्याजोगी, म्हणजे लक्षात न येण्याजोगी. 0.5, 50 पैसे, 20 पैसे हा काही बदल नाही आहे किमतीमधला. तर पेट्रोल 15 पैशानं वाढलं हा काही लक्षात येत नाही, बरोबर आहे. किंचित बदल झाला किंवा किमतीत काहीच बदल न होता, किंचित बदल झाला असेल किंवा काही बदल न होता तरीही जर मागणीमध्ये अनंत पटीने वाढ होत असेल, अनंत पटीने बदल होत असेल, अनंत पटीने ती कमी होत असेल, कमी होणे किंवा वाढणे, कमी जास्त होत असेल, किमतीमध्ये कुठलाही बदल नसताना, अल्प किंवा कुठलाही बदल नसताना किंवा मुळीच बदल नसताना जर अनंत पटीने तुमची मागणी वाढत असेल तर त्याला अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात. हे आपण कशावरून शिकूया? डायग्राम. ठीक आहे. या ठिकाणी दिलेला आहे बघा, किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणी अनंत पटीने बदल होत असेल तर त्याला संपूर्ण किंवा अनंत लवचिक मागणी असे म्हणतात. हे वाक्य पूर्ण करून द्या. पहा, किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणी अनंत पटीने बदल होत असेल तर त्याला संपूर्ण किंवा अनंत लवचिक मागणी असे म्हणतात. बघा या ठिकाणी डायग्राम बघा. या साईडला मी किंमत दर्शवलेली आहे. बघा दिसलं का किंमत या अक्षावर, आणि क्ष जो खालचा अक्ष आहे आडवा त्याच्यावर काय दर्शवलेलं आहे? मागणी. इकडे किंमत, इकडे मागणी. आता बघा इथं क म्हणजे किंमत दिसलं का? क. आता हा किंमत पहा, किंमत एका जागी आहे नसती, किंमत एका जागी आहे. कमी जास्त आहे का? वरती किंवा खालता आहे का? काही नाही, एकाच जागी स्थिर आहे. म्हणजे किमतीमध्ये कुठलाही बदल आहे का? नाही, किमतीमध्ये कुठलाही बदल नाही. परंतु मागणी पहा मात्र अनंत पटीने बदलत आहे. मागणी मात्र काय बदलत आहे? अनंत पटीने बदलत आहे. बघा इथं वक्र दिलेलं नाही तुम्हाला, मागणी पहा अनंत पटीने बदलत आहे. आता मागणी म्हणजे हे खालची पहा, मागणी आधी एवढी, नंतर एवढी, नंतर एवढी, बरोबर आहे. हा पहा किंमत काय आहे आपली? सेम आहे किंमत, परंतु मागणी मात्र इथेही राहू शकते, इथे राहू शकते, इथे राहू शकते, इथे राहू शकते. आधीपेक्षा कमी पण होऊ शकते, आधीपेक्षा जास्त वाढू शकते, म्हणजे कमी जास्त होऊ शकते. म्हणजे अनंत पटीने मागणी कमी जास्त होऊ शकते. व मागणी दिसते का तुम्हाला? मागणी हे कमी किंवा आधीपेक्षा जास्त असं होऊ शकते. म्हणजे ममवक्र हा जो असतो, हा ममवक्र कोणत्या अक्षराला समांतर आहे? क्ष अक्षराला समांतर आहे. पहा, ममवक्र क्ष अक्षराला समांतर असतो. किंमत पण स्थिर आहे, एकाच जागी आहे. कमी जास्त आहे का किंमत? नाही, किंमत जागेवर आहे, परंतु मागणी मात्र बदलून राहिली आहे. तुम्ही हे तुटक रेषेने दर्शवली तरी चालते. 2 दाखवा, 3 दाखवा, वक्र आपलं 4 दाखवा, तुटक रेषा तुम्ही दाखवू शकता. मागणी कमी जास्त होताना दाखवू शकता. ठीक आहे, 3 दाखवली तरी चालेल. तेव्हा आधीपेक्षा कमी, ही आधीची रेषा अशी करून टाकायचं. बरं, टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही आहे, पण तुम्ही टाकली तरी चालेल. हे आधीची, आता आधीपेक्षा कमी झाली, आता आधीपेक्षा जास्त झाली, किंवा इकडे पण जास्त होऊ शकते. आणि इकडे गेला वक्र मग इकडे पण दाखवू शकता, म्हणजे इकडे पण वाढलेली आहे असं दिसून येते. म्हणजे याचा अर्थ काय? हा ममवक्र कोणत्या अक्षराला समांतर असतो? क्ष अक्षराला. जेव्हा संपूर्ण लवचिक मागणी असते तेव्हा, आणि तेव्हा किंमत मात्र काय असते? स्थिर. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे संपूर्ण अलौकिक मागणी. संपूर्ण अलौकिक मागणी पहा वाचतो. किमतीत कितीही शेकडा बदल झाला, किमतीत कितीही, इकडे किमतीत कुठलाच बदल होत नाही. इथं पहा, किमतीत कुठलाच बदल होत नाही, परंतु मागणी अनंत पटीने बदलते. आणि इथे किमतीत कितीही बदल झाला, परंतु मागणीत बदल होत नाही. इकडे किंमत स्थिर आहे, पण मागणी बदलते, बरोबर आहे. इथं किंमत स्थिर आहे, परंतु मागणी बदलते. इथं किंमत बदलते, मागणी स्थिर असते. तेव्हा ती संपूर्ण अलौकिक असते. बघा या ठिकाणी डायग्राममध्ये बघा, किंमत बघा, आधीची किंमत कोणती आहे?
आता किंमत तोवरून काय झाली, तो एक झाली, झाली की झाली, एकूण कशात दर्शवलेली आहे, किंमत तो एक झाली. तो एक वरून कधी कधी किंमत काय होती, अधिक न वाढली तर तो 2 वर गेली, तो 2 पर्यंत चढली बघतो, म्हणजे किंमत कमी जास्त झाली. इथं किंमत कमी जास्त होऊन राहिली, परंतु मांडणी जो का तोच आहे. पहा मांडणी जो का तोच आहे. मांडणी बदलली काय अशी, कमी जास्त आहे का मांडणी, नाही, मांडणी एका जागी स्थिर आहे. बघा दिसली का तुम्हाला, किंमत कमी जास्त होऊन राहिली, खालचं वरचं कमी जास्त होऊन राहिली, परंतु मागणी मात्र तीच आहे. म्हणजे मम वक्र हा उभा असतो, म्हणजे य अक्षाला, कोणत्या अक्षाला, य अक्षाला समांतर आहे. पहा दिसला काय, मम वक्र य अक्षाला समांतर आहे. पहा मम वक्र य अक्षाला समांतर असतो आणि याला म्हणतात म्हणजे मागणी. पहा मागणी एका जागी स्थिर आहे, हालिंग ना डोलिंग म्हणजे पंपम करीन, समजलं काय, हलून राहिली का नाही, एका जागी स्थिर आहे म्हणजे अलौकिक आहे. जी कमी जास्त होते त्याला लवचिक म्हणतो, जी एकाच जागी असते त्याला अलौकिक म्हणतो. मागणी एका जागी स्थिर आहे, अलौकिक आहे, तुम्हाला कळलं असेल, ठीक आहे. हा, म्हणून इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, इथं काय लिहायचं, इलॅस्टिसिटी म्हणजे लवचिकता, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, डिमांड म्हणजे मागणी, इथं काय आहे, 0, काहीच नाही म्हणजे 0. इथं अनंत पटीने बदल होती, म्हणून इथं काय लिहिलं, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, हे चिन्ह लिहायचं. कोणतं चिन्ह, असं काढायचं चिन्ह, 4 सारखे आडवे 4, ठीक आहे. म्हणजे याला म्हणतात अनंत, काय म्हणतात हे, अनंत. इथं इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड काय आहे, अनंत आहे. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड काय आहे, म्हणजे मागणीची लवचिकता काय आहे, अनंत. इथं काहीच बदलत नाही, म्हणून इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड 0. पटलं. आता बघा तिसरा प्रकार बघूया, एकक लवचिक मागणी. एकक लवचिक मागणी. आता एकक लवचिक मागणी म्हणजे काय, जितक्या पटीने किंमत बदलते तितक्याच पटीने जर मागणी बदलत असेल. पहा जितक्या पटीने किंमत बदलते, आता किंमत पहा, आता तुम्ही फॉर्म्युला काय पाहिला, मागणीतील शेकडा बदल. तुम्ही काय पाहिला फॉर्म्युला, मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल, असंच पाहिला मोठा फॉर्म्युला आपण, मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल. आता मला सांगा मागणी किती बदल झाला, जितका मागणीत बदल किमतीत बदल होईल तितकाच जर मागणीत बदल होत असेल त्याला एकक लवचिकता म्हणतात. आता समजा मागणीत शेकडा बदल आहे 5%, मागणीत शेकडा बदल किती आहे बेटा, मागणी किमतीत शेकडा बदल किती आहे, मागणीत शेकडा बदल 5% आणि किमतीतही शेकडा बदल किती आहे 5%. म्हणजे जितका किमतीत बदल आहे तितकाच मागणीत बदल आहे, बरोबर आहे. जितका किमतीत बदल आहे तितकाच मागणीत बदल आहे. आता याचा भागाकार करावा, 5 भागीला 5, 5 एक 5, उत्तर किती आलं बरं तुमचं, ये. मग इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती येईल इथं, ये. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती येईल इथं, ए. म्हणजे मागणीतील शेकडा बदल तुमच्याकडे आलं असं का, आलं असेलच आता हे. आता म्हणून इथं लिहायचं इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे मागणीची लवचिकता बरोबर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड बरोबर एकक, म्हणजे याला एकक लवचिकता असे म्हणतात. बघा किमतीतील शेकडा बदल व मागणीतील शेकडा बदल समान असेल तर तेव्हा त्याला एकक लवचिकता असे म्हणतात. किंवा जितक्या प्रमाणात किमतीत बदल झाला तितक्याच प्रमाणात मागणीत बदल झाला असेल तर त्याला मागणीची एकक लवचिकता असे म्हणतात. बघा किंमत पहा, पहिले दिसलं काही आकृतीमध्ये किमतीत किती बदल झाला, आधीपेक्षा एवढाच जर मागणीत बदल होत असेल, पहा मागणीत बदल दाखवतो तेव्हा एवढाच आहे, दिसला का, म्हणजे आकृती काढताना करायची बा किमतीत एवढा बदल आहे. पहा किंमत दिसला नाही, किंमत याच्यावर काय मागणी, आता किमतीत एवढा बदल आहे, एवढाच बदल मागणीत आहे का कोण, बरोबर. म्हणजे किमतीतील बदल आणि मागणीतील बदल शेकडा बदल हा जेव्हा सेम असतो तेव्हा त्याला एकक लवचिकता असे म्हणतात. पटलं तुम्हाला. अनंत लवचिक मागणी, संपूर्ण अनंत लवचिक मागणी, संपूर्ण अलौकिक मागणी आणि हे झाली एकक लवचिक मागणी. तर अनंतमध्ये काय होते, किंमत काहीच बदलत नाही, मागणी अनंत पटीने बदलते. किंमत काहीच बदलत नाही, मागणी अनंत पटीने बदलते. किंमत एकाच जागेवर स्थिर आहे, मागणी बदलून राहिली अनंत पटीने, म्हणजे याचा अर्थ अनंत लवचिक मागणी.
आता इथं किंमत बदलते, मागणी एकाच जागी आहे. किंमत बदलते, मागणी काहीच बदलत नाही, एकाच जागी आहे. म्हणजे याला संपूर्ण अलौकिक म्हणतात. इथं जेवढी किंमत बदलते तेवढीच प्रमाणात मागणी बदलते. जितक्या प्रमाणात किंमतीत बदल आहे तितक्याच प्रमाणात मागणीत बदल आहे. म्हणजे याला एकक लवचिक मागणी असे म्हणतात. ठीक आहे. आणि बाकीचे दोन प्रकार आहेत, एकापेक्षा जास्त, एकापेक्षा कमी. जास्त लवचिक आणि कमी लवचिक, ते उद्याला बघूया. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.